हातकर्णी महाविद्यालयात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, विविध स्पर्धांचे आयोजन, रक्तदान, शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करून माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचा वाढदिवस साजरा करणे हा अत्यंत स्तुतिपर उपक्रम आहे, असे प्रतिपादन हातकर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी केले। हातकर्णी येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या 89व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्षस्थानी नगरसेवक दीनानाथ मोरे होते। पर्यवेक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धा विजेते अनुक्रमे कुमारी सानिका खोत, कुमारी आरोही कांबळे, कुमारी मृणाली कांबळे, कुमारी श्रावणी जानकर, निबंध स्पर्धा विजेते कुमारी सायली शिंदे, कुमारी प्रतीक्षा खरात, कुमारी समीक्षा माळी, कुमारी आरोही कांबळे, काव्य वाचन स्पर्धा विजेते सानिका खोत, समृद्धी चव्हाण, सायली शिंदे, प्रज्ञा भोसले, खतिजा मुल्लानी व पाककृती स्पर्धा विजेते क्षितिजा मखदूम, सानिका खोत, प्रज्ञा भोसले व मेहंदी स्पर्धा विजेते क्षितिजा, प्रणाली येताळे, श्रावणी आवळे, शर्वरी पवार व रांगोळी स्पर्धा विजेते समीक्षा पाटील, शर्वरी पवार, सिद्धी परीट, प्रणाली येताळे, विठ्ठलराव मुसाई, नगरसेवक दीनानाथ मोरे यांची भाषणे झाली। दरम्यान रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील, प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब शेळके, प्राध्यापक रवींद्र पडवळे, प्राध्यापक सुनीता पाटील, प्राध्यापक मनीष साळुंके, प्राध्यापक दिनकर पाटील, डॉक्टर नामदेव खवरे, प्राध्यापक डॉक्टर अमोल महाजन, प्राध्यापक डॉक्टर बालाजी कांबळे, डॉक्टर विजय डोंगरे आदी उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर मोहन सावत यांनी सूत्रसंचालन केले। प्राध्यापक सुहास इनामदार यांनी आभार मानले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।